नमस्कार मित्रांनो, मी किरण गोडसे, लक्ष्मीधर इंडस्ट्री, मँगो फ्लोटर, पुणे, महाराष्ट्र, इंडिया. तर इथे आपण मँगो फ्लोटरचे उत्पादन करतो. मँगो फ्लोटर जे आहे हे तुमच्या पाणबुडी सबमर्शिबल पंपाला 3 ते 50 HP जो तुम्ही नदीमध्ये, डॅममध्ये, तळ्यामध्ये, विहिरीमध्ये टाकता, त्याला येणाऱ्या समस्या, पंप तुमचा सबमर्शिबल पंप जळणे, बेरिंग जाणे, बुशिंग जाणे, चिखलात फसणे आणि वाहून जाणे, पुरामध्ये वाहून जाणे, हे जे प्रॉब्लेम तुम्हाला येतात, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्यासाठी मँगो फ्लोटर हे प्रोडक्ट बनवलेलं आहे. मँगो फ्लोटर प्रोडक्ट काय करतं, तर मँगो फ्लोटर प्रोडक्ट हे तुमचा पंप तरंगवतं, फ्लोट करतं. या मँगो फ्लोटरला आपण तरंग, तरफा, ड्रम असं पण म्हणू शकता. काही वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळे शब्द वापरले जातात. तसेच सबमर्शिबल पंप आणि ओपन पंपला पण जलपरी काही म्हणतात, पाणबुडी पंप म्हणतात, अशा प्रकारे वेगवेगळी नावं आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही जिथं पण शेती करताना पाणी देण्यासाठी जे पंप खरेदी करता, त्यावेळेस नदीमध्ये तुम्ही पंप डायरेक्ट टाकले जातात, त्यावेळेस ते टेपर राहिले जातात. टेपर राहिल्यानंतर त्याची बेरिंग बुशिंग जाते आणि काही दिवसांनी ते जळतात. पण हा जो येणारा प्रॉब्लेम केव्हा चिखलामध्ये पण फसतो आणि पूर जर आला तर तो वाहून पण जातो. हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर मँगो फ्लोटर तुम्हाला बसवणं आवश्यक आहे. मँगो फ्लोटर बसवल्यानंतर तुमचा पंप स्टेबल राहतो, तरंगत राहतो. तुम्ही त्याला रशी लावून इझिली इकडे तिकडे ओढू शकता आणि स्टेबल राहिल्यामुळे तुमचे येणारे मेन 3-4 प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊन जातात. तर मँगो फ्लोटर हा खरेदी कसा करायचा, द मँगो फ्लोटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्याची प्राइसिंग आहे. मॉडेलनुसार अलग अलग मॉडेल आहे. त्याच्यामध्ये MG 100 मॉडेल 3 HP साठी आहे, MG 200 मॉडेल आहे, MG 150 मॉडेल आहे, MG 300 आहे, MG 400 मॉडेल आहे, MG 220 मॉडेल आहे. हे जे मॉडेल हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. या प्राइसिंगवर जाऊन तुम्ही, खाली लिंक पण दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. खरेदी केल्यानंतर हे तुम्हाला VRL ट्रान्सपोर्टनी भेटेल. 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रामध्ये ब्रँचला टाकतात. हे तुमच्या शेजारच्या ब्रँचला येतं. ते ट्रान्सपोर्ट चार्जेस हे 2 पे बेसिसवर असतं, म्हणजे तुम्हाला पे करायचे असतात. या महाराष्ट्रामध्ये MG 200 मॉडेलसाठी 250 ते 400 ते 500 रुपयाच्या आसपास खर्च येतो ट्रान्सपोर्टचा. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राबाहेर असेल तर 300 रुपयापासून 800 रुपयापर्यंत MG 200 मॉडेलला खर्च येतो. मग त्याच्यानुसार हे छोटे त्याला कमी येईल, थोडे हे जे मोठे आहे त्याच्यात थोडे प्लस होतात. हा अंदाजासाठी हा दिलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर जाऊन ती खरेदी करू शकता. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस्टिमेट देतं, त्याचं पेमेंट केल्यानंतर हे आम्ही ट्रान्सपोर्टला दुसऱ्या दिवशी टाकतो. मँगो फ्लोटरचे फायदे, जो आहे फीचर, मेन महत्त्वाचं फीचर आहे, मँगो फ्लोटर हा इम्पोर्टेड मटेरियल पेटेंटेड टेक्नॉलॉजीने बनवलेला हा मँगो फ्लोटर आहे. तर याला जे आहे इम्पोर्टेड मटेरियल पासून बनवल्यामुळे याचं लाईफ जास्त आहे. दुसरा हा UV स्टेबिलाइज आहे. UV स्टेबिलाइज असल्यामुळे याचं जे उन्हामध्ये हा जास्त काळ टिकतो, 10 ते 15 वर्षाची लाईफ आहे. तिसरी गोष्ट, याच्यात GI पाईप मोल्डेड आहे. 2 ते 2.5 इंचा प्लग अँड प्ले मध्ये तुम्ही 15 मिनिटात बसवता येऊ शकतो तुम्हाला मँगो फ्लोटर. आणि याचे जे 2 आणि 2.5 इंची आणि अकॉर्डिंग टू साईज पंप त्याचे पाईप्स आहे 3-4 इंचापर्यंत आहे. मोठ्या साईजला 4 इंचापर्यंत आहे, याला 2 ते 2.5 इंचापर्यंत आहे. तर ते बसवता येऊ शकतं. बसवल्यानंतर तुम्ही लाईट वेट असल्यामुळे तुम्हाला हँडलिंगला सोपं आहे. चौथं फीचर, याच्यात हे फोम फिल असल्यामुळे याच्यामध्ये पाणी लिकेजचे चान्सेस नाही. भरीव असल्यामुळे तुमचं ते तरंगतच राहतं. फेल्युअरचे चान्सेस 0 आहे. त्याच्यामुळे ते तरंग, आणि तुम्ही त्या वजनानुसार जर मॉडेल बसवलं तर तुम्हाला ते 10 ते 15 वर्षे लाईफ देतं. हे तुम्ही कमी माणसात बसवतात. पहिले ते ड्रम वगैरे स्ट्रक्चर करून तुम्हाला 4-4, 5-5 माणसं बसवायला लागायची, एक दिवस पूर्ण जायचं. पण हे तुम्ही 2च माणसं 15 मिनिटामध्ये हे तुमच्या पंपला अटॅच करू शकता. बसवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. बसवण्यासाठी हा पाईप आहे खालचा, तुमच्या डायरेक्ट पंपाला जोडायचा आहे. पंपाला खाली डायरेक्ट जोडल्यानंतर तो तुम्ही वरती इथं बेंड लावून आणि HDPE पाईप लावून नदीत, विहिरीत, शेततळ्यात तुम्हाला सोडायचं आहे. डॅम मध्ये पण तुम्ही हा टाकू शकता. आपण काय करता? आम्ही शेती व्यवसाय करतोय.
तुमची किती HP ची मोटर आहे आणि कुठे आहे? इंद्रायणी नदीमध्ये तुळापूरमध्ये आपली 7.5 HP ची 7.5 HP. 7.5 HP त्याला आपण MG200 फ्लोटर मँगो फ्लोटर बसवलेला आहे. तुम्हाला आधी काय प्रॉब्लेम यायचा? पहिली एक मोटर होती आपली, तिचा बुशिंग जायचा वारंवार प्रॉब्लेम यायचा. आता किती दिवसापासून तुम्ही बसवले मँगो फ्लोटर? आता 1.5 वर्षापासून आपण बसवलेला आहे. आतापर्यंत काय तुम्हाला प्रॉब्लेम? आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. यांनी काय फायदा झाला का तुम्हाला? फायदा म्हणजे कधी मोटर चिखलात बसत नाही, अजून गाळ वगैरे पाणी नाही का, पाणी चांगलं मारते. शेतकऱ्यांना तुम्ही सजेस्ट कराल का हा फ्लोटर? शेतकऱ्यांना सांगतो की बसवा तुम्ही बिंदास, याने फायदे भरपूर आहेत. हा हा. तुमचं नाव काय? तुकाराम दगडू लोखंडे, ऍड्रेस? राहणार मरकर. आणि आम्ही इंद्रायणी नदीमध्ये आमची मोटर आहे. किती HP ची? 7.5 HP ची. तिच्यापासून आम्हाला मेंटेनन्स खर्च भरपूर वाढायचा. काय यायचं मेंटेनन्स? काय यायचं तुम्हाला? बॅरिंग गेली, कुठं मोटर जळाली चिखलात फसून. आणि आता ही आम्ही 7.5 HP नंतर तुम्ही काय कशाविषयी माहिती घेतली? मँगो फ्लोटर विषयी. मँगो फ्लोटर विषयी आता तो लावलेला तुम्हाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. आता काय आतापर्यंत तर काय प्रॉब्लेम तुम्हाला? काही प्रॉब्लेम नाही 2 वर्ष. होय. आता काय तरंगते का तुमची मोटर व्यवस्थित? हो, पाणी वगैरे मारते? भारी दिन. हा. तुम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट कराल का मँगो फ्लोटर घ्यायला? आम्ही सांगतो त्यांना याच्यापासून मेंटेनन्स खर्च कमी आहे. हे अशी मोटर वापरा तुम्ही, आपलं मँगो फ्लोटर वापरा. हा, त्याच्यामुळे तुमचा मेंटेनन्स खर्च कमी होईल. थ्रेड है डायरेक्ट आपके पंप के ऊपर रखने का। मैंगो फ्लोटर लगाने के बाद आप उसको उसके आउटलेट में आप ऐसा बेंड लगा सकते हैं जो 2.5 इंच में रहेगा, 2 इंच में रहेगा, अकॉर्डिंग टू पंप। ऐसा बेंड टेक्नोलॉजी लगा के इजीली आप लाइन लगा